मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये सार्थक म्हणतो, बाबा काय झालं? यावरती सुधा सांगते, मी सांगते काय झालं ते. अरे त्याच्या बायकोला विचार. यावरती सार्थक म्हणतो, काय झालं? सुधा सांगते, तुझ्या बायकोने धक्का देऊन बाबांना पाडलेला आहे. यावरती सार्थक म्हणतो, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? यावरती सुधा म्हणते, हो, आम्ही सगळेजण रूममध्ये होतो आणि तुझी बायको एकटी बाहेर होती आणि ज्या वेळेला बाबांचा आवाज आला आम्ही धावत पळत बाहेर आलो तर तुझी बायको एकटीच तिथे होती आणि तिनेच बाबांना धक्का दिलाय. सार्थक म्हणतो, आई काय बोलतेस तू? म्हणजे ती तिथे उभी होती, म्हणजे तिने धक्का दिलाय का? आनंदी सांगते, मी बाहेर गेले होते. बाहेरून ज्या वेळेला मी आत आले ना त्यावेळेला बाबा खाली पडलेले दिसले मला, म्हणून मी त्यांना उचलायला आले. सार्थक म्हणतो, बाबा कुणी दिला तुला तुम्हाला धक्का? सुधा म्हणते, बोला ना, तुम्हाला धक्का देणारी व्यक्ती कोण होती? यावरती बाबा म्हणतात, मला खरंच काही आठवत नाहीये. यावरती सार्थक म्हणतो, म्हणून तू आनंदीवरती नाव घेशील का? सुधा म्हणते, बरोबर आहे, आता तुझं लग्न तुला आईपेक्षा बायकोच जास्त महत्त्वाची वाटणार, बरोबर ना? याच्यावरती सार्थक म्हणतो, असं काही नाही आहे, पण आनंदी असं काही करणार नाहीत याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. असं म्हणत सार्थकने आता मात्र इकडे सुधाला दुखावलेलं असतं. सुधा म्हणते, तुला जे करायचं ते कर, आता माझ्या नवऱ्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या नवऱ्याला कुणीही हात लावायचा नाही किंवा कुणी त्यांच्याशी काळजी घ्यायला यायचं नाही. सार्थक म्हणतो, आनंदी चला रूममध्ये. आणि सार्थक आनंदीला रूममध्ये घेऊन जातो. तोपर्यंत रेश्मा इकडे घाबरलेली असते. ती विचार करते, कुणी जर मला पाहिलं असेल तर, कुणी पाहिलं असेल तर खूप मोठी गडबड होईल आणि मी उद्या जाऊन अपडेट घेते. घरी जाऊन उद्या पाहते की नक्की मला कुणी पाहिलंय किंवा नाही. असा विचार करत असताना तिला केदारचा कॉल येतो. केदारचा कॉल आल्यावरती आता ती म्हणते, काय तिकडे सगळं ठीक आहे ना? केदार म्हणतो, हो, पण इकडे खूप मोठी गोष्ट घडली, ते म्हणजे बाबा खाली पडले आणि ते पडले तेव्हा आनंदी बाजूला उभी होती ना, त्यामुळे सगळ्यांचा संशय आनंदीवरतीच गेला. सगळ्यांना आनंदीनेच बाबांना पाडले असं वाटत आहे. रेश्मा विचार करते, चला सुंठी वाचून खोकला गेला, उत्तम काम झालेलं आहे. या आनंदीवरती सगळा आरोप आलेला आहे. पण रेश्माला माहिती नसतं की सार्थक सारखा नवरा असताना आनंदीवरती कोणीही आरोप करू शकत नाही. आणि आता सार्थक आनंदीच्या पाठीशी ठाम उभं राहून आपल्या आईच्या विरोधात गेलेला असतो. आनंदीवरील खोटा आरोप खोडून काढण्यासाठी आता सार्थक सज्ज झालेला असतो. इकडे रूममध्ये आल्यावरती आनंदी सांगत असते, सर खरंच मी काही नाही केलेलं आहे हो. असा सार्थक म्हणतो, तुम्हाला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला चांगलं ओळखतो, तुम्ही असं काही करणारच नाही. पण एक मात्र लक्षात ठेवा, तुमच्यावरचा आरोप मी सहन करणार नाही, कारण माझ्याशी लग्न करून तुम्ही इकडे आलेले आहात. असं म्हणत आता तो असतानाच इकडे अण्णांचा कॉल येतो. अण्णांचा कॉल आल्यावर अण्णा म्हणतात, काय ग आनंदी, ठीक आहे ना सगळं? सार्थकराव आहेत का तिकडे? आणि सार्थकला फोन देत अण्णा म्हणतात, मी तुमच्यासाठी खोबऱ्याच्या वड्या आणल्या होत्या, त्या वड्या तुम्हाला मिळाल्या का? सार्थक म्हणतो, खोबऱ्याच्या वड्या? अजूनही सार्थकपर्यंत वड्या पोहोचलेल्या नसतात ना. अण्णा म्हणतात, काही गडबड आहे का? नंतर कॉल करू का? सार्थक म्हणतो, नाही, मी घेतो वड्या आनंदीकडून. फोन ठेवल्यावर ते सार्थक म्हणतो, अण्णा आले होते? आनंदी म्हणते, हो, मी तेच सांगते ना, मी अण्णांसोबत बोलायला बाहेर गेले आणि त्यावेळेला बाबा खाली पडले. मी जेव्हा आत आले तेव्हा बाबा खाली पडले होते आणि या सगळ्या गडबडीत मी तो डब्बा विसरून गेले. सार्थक म्हणतो, म्हणजे तुम्ही अण्णांसोबत बोलत होतात? आता सार्थकच्या डोक्यामध्ये विचारचक्र येतं आणि तो विचार करतो, या घरच्यांच्या समोर आनंदी निर्दोष आहे आणि यांनी जो आरोप केलेला आहे त्याचा जाब मी विचारणारच. आनंदीवरती असे आरोप मी सहन करणार नाही. असा विचार करत सार्थक आता CCTV फुटेज सगळं चेक करायला निघतो. इकडे घाबरलेली वृंदा विचार करत असते, मी तर काही नाही केलंय, तरीसुद्धा माझ्यावरती हे सगळे आरोप येत आहेत. तितक्यात तिथे शलाका येते आणि म्हणते, काय झालं? यावरती ते वृंदा सांगते, मला न आनंदीची खूप भीती वाटते, तिने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर. आणि तितक्यात दत्त म्हणून पोलीस हजर होतात आणि म्हणतात, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तुम्हाला आम्ही अटक करत आहोत. याच्यावरती आता मात्र इकडे वृंदाची पाचारण बसते, मी काही नाही केलंय असं म्हणत वृंदा घाबरते. पण पोलीस तिला अटक करून घेऊन जात असतात. वृंदा गडबडते. आनंदी म्हणते, हो, यांनी माझ्यावरती हॅरॅशमेंट केली. आणि तितक्यात वृंदाला जाग येते. तिचं हे स्वप्न असतं. शलाका आणि केदार म्हणतात, आई काय झालंय? कसली स्वप्न बघते? स्वप्न बघायची तर या एम्पायरची मालकीण बघायची स्वप्न बघा, हे काय पोलीस आणि जेल? पण वृंदा घाबरलेली असते आणि तिने आनंदीचा आणि पोलिसांचा खूप मोठा धसका घेतलेला असतो. दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवरती सगळेजण जेव्हा जेवायला बसतात त्यावेळेला केदार म्हणतो, बाबा
कशी आहे तुमची तब्येत? बाबा म्हणतात मला काय झालंय? केदार म्हणतो नाही नाही, काल थोडेसे पडलात ना म्हणून म्हणताय. बाबा म्हणतात हो आता मी ठीक आहे. तितक्यात आनंदी डायनिंग टेबलवरती येते. ती सुधाच्या बाजूला बसते, सुधाचा हात हातात घेते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आई खरंच कालच्या प्रकरणामध्ये मी काही नाही केलेलं आहे. पण सुधा किती माजोरडी, ती तिचा हात अगदा उडवून लावते. तोपर्यंत तिथे सार्थक येतो. सार्थक सगळ्यांच्या समोर बसतो आणि म्हणतो कालच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. सुधा म्हणते आता बाबांना काही आठवत नाहीये ना, त्यामुळे हा विषय बंद करा. सार्थक म्हणतो बाबांना काही आठवत नसलं ना तरी सुद्धा माझ्या बायकोवरती तुम्ही सगळ्यांनी मिळून आरोप केले हे मला मात्र उत्तम आठवते ना, ते मी विसरू शकत नाहीये. त्यामुळे माझ्या बायकोवरील आरोप खोडून काढणं हे मलाच करायला पाहिजे. सुधा म्हणते आता हा विषय नको. वृंदा म्हणते काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? सार्थक म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या वेळेला गाडीची काच फोडली होती आपल्या कुणीतरी आणि चोरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला सगळ्या बाहेरच्या कंपाऊंडमध्ये मी CCTV फुटेज बसवून घेतले होते. बरोबर आहे ना, आठवते ना तुम्हाला? आणि बाबा म्हणले तो टाइम काय होता? केदार म्हणतो एक्झॅक्ट 5:30. यावरती वृंदा म्हणते तुला कसं माहिती रे? केदार म्हणतो काय झालं, त्याच वेळेला मला एक कॉल आला होता. तो कॉलवरती बोलता बोलता आवाज आला म्हणून मी आत आलो. हे बघा माझ्या मोबाईलमध्ये अजून टायमिंग आहे. 5:30 वाजता एक्झॅक्ट बाबा पडले. सार्थक म्हणतो ठीक आहे, हा 5:30चा टायमिंग ना, आणि आता मी दाखवते तुम्हाला 5:30 वाजता आनंदी कुठे होती ती. आणि आता सार्थक आपला मोबाईल काढतो. मोबाईलमधलं ते बाहेरचं कंपाऊंडमधलं CCTV फुटेज सगळ्यांच्या समोर धरतो आणि म्हणतो हे बघा हे टायमिंग. आणि आनंदी त्यावेळेला तिच्या अण्णांसोबत बाहेर बोलत होती. अण्णा माझ्यासाठी खोबऱ्याच्या वड्या घेऊन आले होते आणि त्या वड्यांचा डबा त्यांनी आनंदीला दिला म्हणून आनंदी बाहेर होती. आता एवढं सगळं बघून सुद्धा वृंदाचं काही समाधान होत नाही. वृंदा ते सगळं CCTV फुटेज बघते आणि खरं तर आनंदी 5:30ला बाहेर होती हे समोर असतं तरी वृंदा नाक खुपसतमध्ये म्हणते मग डबा दिला, तो डबा आहे कुठे? मग डबा नको का खोबऱ्यांच्या वड्याचा? असं म्हणत काहीही व्हॅलिड नसलेला पॉईंट काढत सुद्धा आता आनंदीलाच दोषी ठरवण्याचं काम करत असताना दत्त म्हणून तिथे आदर्श हजर होतो आणि आदर्श म्हणतो डबा ना, हा काय, हा बघा डबा असं म्हणतात. सगळेजण आदर्शकडे पाहतात. आदर्श म्हणतो काय झालं? हा सगळा प्रकार झाल्यावरती मी इथे आलो होतो तर टेबलावरती मला हा डबा दिसला. डब्यावरचं नाव पाहिलं मी तर त्याच्यावरती मालती असं नाव होतं. आता आपल्या घरात तर मालती नाव कोणाचंच नाहीये. सार्थक म्हणतो मला असं वाटते मालती नावाचं आपल्या घरात कोणी नाही आणि आनंदीच्या आईचं नाव मालती. आतमध्ये खोबऱ्याच्या वड्या आणि अण्णा डबा घेऊन आले होते म्हणजे हाच डबा आहे, एवढा तरी पुरावा आता पुरेसा आहे ना. असं म्हणत दोघांनी मिळून आदर्श आणि सार्थकने वृंदा सुद्धा यांची चांगलीच आता खरडपट्टी काढत आनंदी निर्दोष आहे हे सिद्ध केलेलं असतं. आता सुधाकडे बोलायला काही पॉइंटच नसतो. सुधा तिथून तोंड खाली घालते आणि शर्मेने आपल्या रूममध्ये येते. पाठोपाठ तिच्या वृंदा तिचे कान भरायला पण येते. आता मात्र आनंदीला न्याय मिळवून दिल्यामुळे सार्थकला समाधान असतं की आपल्या विश्वासावरती आपल्या घरामध्ये आलेल्या बायकोला आपल्याच माणसांनी केलेल्या आरोपातून आपण निर्दोष मुक्त केलंय याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरती आणि तितकंच आनंदीच्या चेहऱ्यावरती सुद्धा असतं. मग आता रूममध्ये आल्यावरती सुधा म्हणते काय ग वृंदा, या आनंदीचं करायचं तरी काय? हिला ना धडा शिकवायलाच पाहिजे. वृंदा म्हणते नाही असं काही करायचा विचार करू नको. तिने 108ला फोन केला ना तर आपण दोघी जेलमध्ये जाऊ. यावर ते सुधा म्हणते म्हणजे काय ग? त्यावरती वृंदा म्हणते 108 नाही, एक हेल्पलाईन आहे. जर सुनेवरती डोमेस्टिक व्हायलन्स किंवा आपण असे हे घाणेरडे आरोप करतो ना, हे केलं तरी आपल्याला अटक होऊ शकते, ती आपल्याला जेलमध्ये पाठवू शकते. त्यामुळे तिच्या वाट्याला जाऊ नकोस, आपल्याला काट्यानेच काटा काढायला पाहिजे. आता मात्र सुधा आणि वृंदा यांना काय करावं कळत नसतं. आनंदीच्या बाजूने सार्थक उभा असतो आणि आता पोलीस सुद्धा, त्यामुळे दोघींची पाचारणच बसलेली असते. तोपर्यंत तिकडे आता रेश्मा येते. रेश्माला पाहिल्यावरती आता मात्र वृंदा म्हणते काय ग रेश्मा, तू इथे कशी? काल माहितीये का तुला किती मोठी गडबड झाली ते? याच्यावरती सार्थक म्हणतो रेश्मा तू काल गिफ्ट घेऊन आलेलीस का मला? याच्यावरती रेश्मा म्हणते तुला गिफ्ट मिळालं का माझं? सार्थक म्हणतो हो, पण तू अचानक कशी निघून गेलीस? त्याच वेळेला आता मात्र वृंदा सांगत असते तू आली होतीस ना इथे? रेश्मा म्हणते हो मी इथे आले होते, पण असं म्हणणार तितक्यात बाबा म्हणतात तूच होतीस ना, तूच होतीस ना. आता बाबांनी रेश्माला ओळखलेलं असतं, CCTV फुटेजमधला पुरावा, आणि बाबांनी रेश्माला ओळखल्यामुळे ऑलरेडी आता केस सॉल्व्ह झालेली असते की आनंदने नाही तर रेश्माने बाबांना ढकललंय. आणि हेच आपण कालच्याच ट्विस्टमध्ये पाहिलेलं होतं.